तुझी बहीण बघितलास ना, अरे शिकून मोठी झाली आता अमेरिकेत जॉब आहे. देशाचे राष्ट्रपती, आमदार, खासदार, मंत्री याच्यामध्ये महिला आघाडीवर आहेत, नाव कमवत आहेत. मग त्यांना असं वाईट का सुचलं असेल? काही मुली खरं म्हणजे एवढ्या भारी असतात, घरातनं बाहेर पडतात, शाळा कॉलेज करतात, आपलं काम एक काम आपल्या संस्काराच्या चौकटीत राहून. काही मुली मॉडर्न असतात, कपडे बिडे मॉडर्न घालतात, पण संस्कार जबरदस्त असतात त्यांचे. एवढ्या संस्कारी असतात की नाही, त्यांचे कपडे बघून तुला वाटलं की पोरगी मॉडर्न आहे, कसली बेकार असणार, वाईट चालीच असणार. नसते. जीन्स पॅन्टवर जरी असली ना तरी तिचे संस्कार 9 वारी असतात, संस्कार 6 वारी असतात. आणि ती जीन्स कपड्यावर दिसली ना तरी लोकांचा दृष्टिकोन बदलतो. लोक म्हणतात ही पोरगी बाद असेल, पण तसं नसतंय. सगळ्याच पोरी तशा नसतात. आणि तिचे कपडे बघून लोक तिचं अनुमान करतात, ती पोरगी अशी आहे असं जजमेंट लगेच पास करतात. पण ती पोरगी ना जीन्स पॅन्ट मध्ये असली ना तिचे संस्कार भारी असतात. छत्रपती शिवरायांची ती हिरकणी असते, त्यांच्या विचारांना ती चालते, आई वडिलांचा विचार करते. मला अपेक्षा म्हणजे पुढच्या नेमक्या काय अपेक्षित मला कळत. दादाचं लग्न होतं काय माहिती, 40 वर्ष झालं. ती पण टेन्शनची गोष्ट आहे रे. तेव्हा ना त्यांचं लग्न व्हायला पाहिजे. पोरगीना सरकारी नोकरदार पाहिजे, सरकारी नोकरी सोबत त्यांना जमीन पण पाहिजे. आणि घंटा या जमिनीत कधी कसायला पण जाणार नाही. बांधावर बसून सेल्फी रील्स काढणाऱ्या काही पोरी आहेत. काही पोरी जातात, शेतात काम करतात, ऑफिस करतात, सुट्टीच्या दिवशी शेतात कामाला जातात. म्हणजे अशा जवळून बायका, अशा जवळून मुली बघितलेल्या आहेत. पण काही मुलींना विचारलं ना तर म्हणजे परवा त्या आत्तीच्या पोरग्याचं पोरगी बघायला गेला, सरकारी नोकरी आहे काय त्याला, फक्त विषय काय शेती पाहिजे. तिने म्हटलं आम्ही 10 एकर शेती करतो, तुमची पोरगी शेतात काम करणार काय? नाही नाही, तिला तसलं काय नाही. मग काय रील्स करायला शेती पाहिजे किंवा नेमकं चाललंय पोरीचं. दादा लग्नाला पोरी तयार होते, पण ऐन टायमाला की नाही दुसऱ्या सोबत पळून जाते. बरोबर आहे. पण हे त्याच वेळा सांगायचं ना, माझा नाही मी त्याच्यासोबत लग्न करणार. लग्न झाल्यानंतर तुम्ही त्या विचाराचं आयुष्य उद्ध्वस्त करणार, त्याला कुठं तरी ढकलून देणार, त्याचा खून करणार, त्याला मारणार त्या बॉयफ्रेंड करवी. कशाला करायचंय पोरीनी? अरे ह्यासारख्या पोरींच्या मुळे बाकीच्या मुलींची पण नावं खराब होतात ना. या जगात 50% मुली खरंच चांगल्या आहेत, 50% इतक्या बेकार आणि टुक्कार मुली झाल्यात ना मोबाईलच्या मुळे. कधी कधी वाटतं ना त्यांना शाळा वगैरे शिकायला दिली ना म्हणून हे चाललंय.